आम्ही 11 ॲलिगेशन्स केले होते की भ्रष्टाचार झाला, स्कॅम्स झाले, मग तो महाराष्ट्र सदन स्कॅम असो, नाशिकच्या टोलचा असो, सेंट्रल लायब्ररीचा असो, ओशिवराचा असो, बेलापूरचा असो, असे 11 टोटल स्कॅम्स आणि त्याच्यातनं येणारे किकबॅक्स हे त्यांच्या थेट काही खात्यात आले, काही त्यांच्या ट्रस्टमध्ये आले, काही एमईटी थ्रू आले, अनेक ठिकाणून ते पैसे किकबॅक्स मध्ये आले आणि याची पूर्ण माहिती मुंबई हायकोर्टासमोर आम्ही ठेवली होती। त्यानंतर 3 एफआयआर झाले। पहिला एफआयआर हा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाला, दुसरा एफआयआर हा कालिन्याच्या सेंट्रल लायब्ररीचा झाला आणि तिसरा एफआयआर हा बेलापूरचा तिथे झाला। आताच्या घटकेला या 3 एफआयआर पैकी फक्त आणि फक्त 2 एफआयआर मध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे। तिसरा एफआयआर नंबर 32 ऑफ 2015 जो कालिन्या सेंट्रल लायब्ररीचा आहे, त्याच्यातनं अजून भुजबळांना आणि त्या सगळ्या अक्यूजना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे आत्ताच्या वेळेस जे कोर्टाने गृहीत धरलंय की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हटलं जे गेलंय ते कदाचित कोर्टासमोर योग्य ती माहिती दिली नसल्यामुळे ही ऑर्डर झालेली आहे आणि या ऑर्डरला स्टे करण्यासाठी मी आज चीफ जस्टिसना पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यात सगळीच्या सगळी माहिती आमचे 11 ॲलिगेशन्स, त्याच्यावर झालेल्या 3 एफआयआर, त्या 3 पैकी 2 मध्ये त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि एवढंच नाही तर त्याच्यातल्या महाराष्ट्र सदन स्कॅमवर मी स्वतः रिव्ह्यू पिटिशन मुंबई हायकोर्टात गेले 2.5 ते 3 वर्ष मी लढतीये, ते सुद्धा पेंडिंग आहे। त्या व्यतिरिक्त जो एफआयआर नंबर 32 आहे जो कालिना सेंट्रल लायब्ररीचा आहे तो आज तगायत संपलेला नाही। त्यामुळे कोर्टाने ईडीचे जे पीएमएलए मॅटर्स आहेत, स्पेशल केस नंबर 2 आणि स्पेशल केस नंबर 3 हे संपले हे जे जाहीर केलं किंवा ईडीची क्लीन चिट हे जे सगळीकडे माध्यमांमध्ये चाललं हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण जज पुढे ही माहिती चुकीची दिली गेली, ज्यामुळे ती ईडीची पीएमएलए केस संपली असं काल जाहीर केलं गेलं। आत्ताच्या घटकेला ते मॅटर संपलेलं नाही। कालिना सेंट्रल लायब्ररीचा मॅटर मागच्या महिन्यात सुद्धा हिअर झालं, आता 31 जानेवारीला त्याचं हिअरिंग, त्याचं ट्रायल सगळं पेंडिंग आहे आणि पेंडिंग असताना प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे आणि आताच्या घटकेला मी चीफ जस्टिसना याचं पत्र लिहिलंय। हेच पत्र मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला देणार आहे, सगळ्या कॉलेजियमना देणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे कारण लॉ अँड ज्युडिशरी हे जे डिपार्टमेंट आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आहे। आत्ताच्या घटकेला मला तुम्हाला इतरही माहिती द्यायची आहे की त्यांच्या विरुद्ध आम्ही काय काय लढलो। त्यांच्या विरुद्ध एकतर मी 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस केली, हे सुद्धा मी ॲफिडेव्हिटद्वारे माझ्या पीआयएल मध्ये मांडलं होतं, त्याची सुद्धा चौकशी पेंडिंग आहे। या व्यतिरिक्त पूर्ण देशभरात बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट ही जेव्हा आली तेव्हा बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली पहिली कंप्लेंट केली होती ती मी केली होती 2 गोष्टींविरुद्ध। एक म्हणजे भुजबळांच्या सगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर्स आणि त्यांनी जे पैसे फिरवले त्या सगळ्या ऑपरेटर्स विरोधात मी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली। आता त्याच्यात काय झालं होतं की ह्या कंप्लेंटमध्ये एक सुप्रीम कोर्टाची गणपती डीलकॉमची एक केस होती, ज्याच्यात एक ऑर्डर आल्यामुळे ही केस सुद्धा संपवली गेली होती, पण ती गणपती डीलकॉमची सुप्रीम कोर्टाची केस परत रिव्ह्यू मध्ये गेली आणि त्याची ऑर्डर कम्प्लिटली उलटी आली। म्हणून एप्रिल 2025 ला मी पुन्हा एकदा बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली कारवाई व्हावी, जप्ती जशीच्या तशी ठेवावी सगळ्या प्रॉपर्टीजवर, याच्यासाठी मी एप्रिल 25 मध्ये आयटी डिपार्टमेंटला तसं पत्र दिलं।
त्याच्यावर कारवाई सुरू झाली, ती कारवाई सुद्धा पॅरलली चालू आहे आणि हे सगळे ऑफेन्सेस आहेत ते सगळे एकात एक आहेत. म्हणून हे ईडीच्या पीएमएलए कोर्टनी हे आत्ता जी स्पेशल केस नंबर 2, 3 मध्ये जी ऑर्डर पास केली आहे, द जज हॅज एर्ड असं मी सीजेना पत्र लिहिलंय. ही हॅज एर्ड इन पासिंग दिस ऑर्डर आणि मला ते आता चॅलेंज करून त्याच्यावर या ऑर्डरवर स्टे घेऊन पुन्हा ही चौकशी जशी होती तशी करण्यात यावी असा विनंती अर्ज मी आत्ता चीफ जस्टिसना दुपारी पाठवला. या व्यतिरिक्त मी आता भारताच्या चीफ जस्टिसना, कोलेजियमना, प्रधानमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जे महाराष्ट्राचे लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्टर आहेत त्यांना पाठवणार आहे. आता हे जे मी नेहमी म्हणते ना की सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळे एका माळेचे मणी आहेत,